हॅलो एव्हरीवन. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण लेवल ऑफ टीचिंग हा क्वेश्चन बघणार आहोत. लेवल ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एम एस सेट एक्झामिनेशन ॲज वेल ॲज नेट एक्झामिनेशन. कारण जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर हा मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे जो लेवल ऑफ टीचिंगवरती विचारला जातो. तर बघूया आपण कॉन्सेप्ट काय आहे. आज आपण ह्या लेक्चरमध्ये डिटेल लेवल्स ऑफ टीचिंग फक्त काय करणार आहोत तर कव्हर करणार आहोत. Levels of teaching. During teaching, an interaction take place between an experienced person, that means teacher, and inexperienced person, that means student. Here the main aim is to bring changes in the behavior of student. Okay. So levels of teaching हे कशासाठी यूज केलं जातं तर स्टुडंटचं बिहेवियर चेंज करणं, मॉडिफिकेशन ऑफ स्टुडंट बिहेवियर हा मेन एम काय असतो तर टीचिंगचा असतो. स्टुडंटच्या बिहेवियरमध्ये पॉझिटिव्ह वे किंवा पॉझिटिव्ह वेने चेंजेस आणणं हे काय आहे तर टीचिंगचा मेन उद्देश आहे. बेसिकली थ्री टाईप्स ऑफ लेवल्स ऑफ टीचिंग. तर आपल्याला माहिती आहे की लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये तीनच टाईप्स आहेत, ज्यामध्ये आपण म्हणतो मेमरी लेवल आहे, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल आहे आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. ओके. बट अजून एक स्टेज जी डेव्हलप झालेली आहे ती ती आहे ॲटोनॉमस डेव्हलपमेंट स्टेज. ओके. सो ॲटोनॉमस डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये टीचर महत्त्वाचा नाही आहे, तर ते तिथे काय आहे तर स्टुडंट स्वतः काय करतायत तर लर्न करतायत. आता याला स्टुडंट नाही म्हणता येणार, तर जी चाइल्डहूड एजमधली लर्निंग प्रोसेस आहे ती येणार आहे तुमच्या ॲटोनॉमस डेव्हलपमेंट स्टेजमध्ये. सो ओव्हरऑल जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की लेवल ऑफ टीचिंग ही कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर मॉरिस. ओके. 1976मध्ये मॉरिसने काय केलेली आहे लेवल ऑफ टीचिंग ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. देन सजेस्टेड मोस्ट थॉटफुल अँड लीस्ट थॉटफुल. ओके. सो याच्यामध्ये ज्या तीन लेवल सांगितल्या मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल. सो याच्यामध्ये मोस्ट थॉटफुल, देन थॉटफुल अँड लिस्ट थॉटफुल असं क्लासिफिकेशन सुद्धा केलं जातं. सो फर्स्ट बघूया आपण ॲटोनॉमस डेव्हलपमेंट स्टेज. सो ॲटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल इज अ स्टुडंट सेंटर्ड. Autonomous development level is a student center. The teacher's function is the process of teaching is more negative. आता लक्षात ठेवा इथे जो रोल ऑफ टीचर आहे हा निगेटिव्ह कुठे आहे तर ॲटोनॉमस मध्ये आहे. जसं सांगितलं की टीचर इथे बिलकुलच नाहीये. दॅन पॉझिटिव्ह इन द सेन्स दॅट देर इज अ लिटल और नो लीडरशिप, डायरेक्शन, कोर्शन, प्रिस्क्रिप्शन और imposition of the student थॉट और बिहेवियर. कारण इथे स्टुडंटच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस होणार आहे का टीचरमुळे, किंवा टीचर डायरेक्शन देणार आहे का, किंवा टीचर लीडर गाईड करणार आहे का, अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी ह्या ॲटोनॉमस लेवलमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. दॅट इज वाय इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट इज समथिंग दॅट जस्ट नॅचरली हॅपन. ओके. सो ॲटोनॉमसमध्ये लक्षात ठेवा ज्या गोष्टी नॅचरली काय होत आहेत तर हॅपन होत आहेत त्या लेवलला आपण ॲटोनॉमस लेवल असं म्हणतो. सो द ऑब्वियस इम्प्लिकेशन ऑफ दिस इज दॅट देर इज नो नीड फॉर एनी काइंड्स ऑफ फॉर्मल टीचिंग. सो लक्षात ठेवा की कोणत्या स्टेजमध्ये बरं फॉर्मल टीचिंगची गरज नाहीये. सो लक्षात आलं का बघा ॲटोनॉमस लेवलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे जे नॅचरली हॅपन आहे आणि जिथे बिलकुल तुम्हाला टीचरची गरज नाही आहे किंवा जे फॉर्मल टीचिंग नाही आहे त्या लेवलला आपण काय म्हटलेलं आहे तर ॲटोनॉमस लेवल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट लेवल जी बघितली जाते ती मेमरी लेवल म्हणून ॲक्च्युली काय केली जाते कन्सिडर केली जाते. सो मेमरी लेवल ऑफ टीचिंग, हर्बर्ट इज द मेन प्रोपाउंडंट ऑफ द मेमरी लेवल ऑफ द टीचिंग. सो मेमरी लेवल ही कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे हर्बर्टने. लक्षात ठेवा. सो गुड मेमरी इन्क्लूड्स रॅपिडिटी इन लर्निंग, स्टॅबिलिटी ऑफ रिटेन्शन, रॅपिडिटी इन रिकॉलिंग अँड द ॲबिलिटी टू ब्रिंग only desirable content
टू द कॉन्शियस लेवल. ओके, सो तुम्हाला विचारलं जाईल कॉन्शियस लेवल ही कोणत्या लेवलमध्ये येते, तर मेमरी लेवलमध्ये होती. ओके, रिकॉलिंग कुठे येणार आहे, तर रिकॉलिंग मेमरी लेवलमध्ये येते. सो याच्यावरून आपले छोटे छोटे MCQ तयार होत आहेत. सो याच्यामध्ये जास्त कोणत्या गोष्टीवरती फोकस केला जातो, तर रिकॉलिंग वरती फोकस केला जातो, देन रिटेन्शन वरती फोकस केला जातो. म्हणजे ज्याला ड्रिलिंग म्हटलं जातं, जनरली काय म्हणतो आपण, जे प्रायमरी लेवलचं टीचिंग आहे ना, सिम्पली लक्षात ठेवा एक ट्रिक म्हणून, की प्रायमरी लेवलचं जे टीचिंग आहे ते मेमरी लेवलमध्ये येतं. जनरली स्टुडंट काय करतात, तर टीचर जे सांगतील ती, जसं म्हणतो ना, टीचर टीचर जे सांगतील ते राईट त्यांच्यासाठी, आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी रिकॉल करून घेतल्या जातात, त्यांच्या कॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी फिट केल्या जातात. मग ते राईट आहे की रॉंग आहे डझंट मॅटर. ज्या गोष्टी टीचर सांगतायत त्या गोष्टी काय असतात, तर ट्रू असतात स्टुडंटसाठी. सो द मेन रोल ऑफ टीचिंग हा कोणाचा असणार आहे, मग टीचरचा असणार आहे. ओके, टीचर हे ऍक्टिव्ह असणार आहेत आणि स्टुडंट हे पॅसिव्ह असणार आहेत. ठीक आहे, बघा इथे स्टिम्युल रिस्पॉन्स म्हणून, हिअर द टीचिंग लर्निंग प्रोसेस इज बेसिकली स्टिम्युल रिस्पॉन्स, हा एक वर्ड इथे इम्पॉर्टंट असेल. होप्सो तुम्हाला पहिली मेमरी लेवल टीचिंग लक्षात आलं असेल. कीवर्ड काय आहे त्याचे, हर्बर्टने इंट्रोड्यूस केलेली आहे, ज्याच्यामध्ये रिकॉलिंगला, रिटेन्शनला, रॅपिडिटीला काय केलं जातं, महत्त्व दिलं जातं, आणि कॉन्शियस लेवलवरती स्टुडंटकडून त्या गोष्टी पाठांतर करून घेतल्या जातात, आणि टीचरचा रोल हा जास्त इम्पॉर्टंट इथे कन्सिडर केला जातो. Then, review or revising the element related learning to a new सॉरी, हा हा पार्ट आधी बघायचा आपल्याला, एक मिनिट. सो मेमरी लेवलमध्ये जसं आपण सांगितले की जनरली लेवल ऑफ टीचिंगमध्ये ह्या चार ज्या स्टेजेस दिलेल्या आहेत पिरॅमिडमध्ये, ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल, मेमरी लेवल ऑफ टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल, दॅट मीन्स थॉटफुल ही अंडरस्टँडिंग लेवल कन्सिडर होते, मोस्ट थॉटफुल ही रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग कन्सिडर केली जाते, आणि लिस्ट थॉटफुल जी असेल ती मेमरी लेवल कन्सिडर केली जाते. सो मेमरी लेवल इज ॲक्च्युअली द इनिशियल स्टेज ऑफ फॉर्मल टीचिंग. ओके, आता लक्षात ठेवा बरं, कन्फ्यूज होऊ नका, की मेमरी लेवल ही काय आहे, तर इनिशियल स्टेज आहे फॉर्मल टीचिंगची, कारण ॲटोनॉमसमध्ये कोणत्याही प्रकारचं फॉर्मल टीचिंग केलं जात नाही. त्यामुळे मेमरी लेवल ही काय असणार आहे, इनिशियल स्टेज असेल. सो टीचिंग अँड लर्निंग ॲट द मेमरी लेवल आर बेसिकली अबाउट कमिटिंग फॅक्च्युअल मटेरियल इज टू अवर मेमरी. काही फॅक्च्युअल डेटा आपल्या मेमरीमध्ये काय केला जातो, तर फिट केला जातो मेमरी लेवलच्या साह्याने. देन त्याचे काही थोडेसे फीचर्स दिलेले आहेत. मेमरी लेवल इज द इनिशियल स्टेज ऑफ टीचिंग. कीवर्ड लक्षात ठेवा, इट इज द इनिशियल स्टेज ऑफ फॉर्मल टीचिंग. मेमरी लेवल ऑफ टीचिंग इंड्यूस द हॅबिट ऑफ द रोट. ओके, रोट लर्निंग कोणत्या याच्यामध्ये येतं असाही क्वेश्चन विचारला जातो. सो रोट लर्निंग आणि रोट मेमोरायझेशन ऑफ फॅक्ट अँड बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन हे सुद्धा तुमच्या मेमरी लेवलची फीचर्स असेल. देन मेमरी लेवल अनेबल द लर्नर टू रिटेन अँड ऑल्सो टू रिप्रोड्यूस द लर्न मटेरियल वेन एव्हर रिक्वायर. अनेबल. ओके, म्हणजे इथे तुम्हाला फक्त काय, की चला रट्टा मारा एवढंच फक्त काय केलं जातं, तर शिकवलं जातं. जसं सांगितलं की का आपण त्या गोष्टी करतो, ह्या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीयेत. सो रिटेन द इव्हॅल्युएशन सिस्टीम मेनली इन्क्लूड्स ओरल, रिटन अँड एसे टाईप एक्झामिनेशन. सो मेमरी लेवलमध्ये कशा पद्धतीने एक्झामिनेशन घेतली जाते, ज्यामध्ये ओरल एक्झाम घेतली जाते, रिटन एक्झाम घेतली जाते, आणि एसे टाईप एक्झामिनेशन घेतली जाते. तुम्हाला जर आठवत असेल बघा, आपले पहिले फर्स्ट स्टँडर्ड किंवा सेकंड स्टँडर्डमध्ये आपल्याला एसे टाईपचे क्वेश्चन विचारले जायचे. म्हणजे सपोज माणसाला पंख असतील तर, किंवा आपण मुख्यमंत्री झालो तर, मग आपले काय आहे त्याच्या मागचे थॉट किंवा आपले विचार ते तिथून काय केले जायचे, तर घेतले जायचे, किंवा ओरली काही एक्झाम असायच्या, काही रिटर्न एक्झाम असायच्या. तर अशा पद्धतीने मेमरी लेवलवर मध्ये एक्झाम ह्या कंडक्ट केल्या जायच्या. देन थ्री आस्पेक्ट ऑफ मेमरी लेवल: लर्निंग ऑफ मटेरियल, रिटेन्शन ऑफ द मटेरियल, अँड रिप्रोडक्शन ऑफ द मटेरियल ॲज अँड व्हेन रिक्वायर. ओके, जर गरज असेल तर.
सो काय सांगितलेलं आहे, थ्री आस्पेक्ट. फर्स्ट आहे लर्निंग ऑफ मटेरियल, देन रिटेन्शन ऑफ मटेरियल अँड रिप्रोडक्शन ऑफ मटेरियल ॲज अ व्हेन रिक्वायर. म्हणजेच काय हो, तर जसं तुम्हाला आठवत असेल, जसं मी काय सांगितलं, मेमरी लेवलमध्ये तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून फिफ्थ स्टँडर्डपर्यंत काय करा, तर कन्सिडर करा मेमरी लेवल. तर जसं आपल्याला माहिती आहे की लर्निंग ऑफ मटेरियल म्हणजे काही वस्तू आपल्याला दाखवल्या जायच्या आणि त्या वस्तूवरून काय केलं जायचं, तर शिकवलं जायचं. राईट. म्हणजे एखादा पिक्चर बघतो आपण किंवा एखादा डेमो बघतो तेव्हा आपल्याला गोष्टी जास्त रिकॉल होतात. ओके. म्हणजे जर आपण बघितलं तर लहान मुलांच्या बुकमध्ये चित्र जास्त असतात बघा, कारण ते फोटोज किंवा पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला जास्त गोष्टी रिकॉल होतात. देन रिटेन्शन ऑफ मटेरियल, जास्तीत जास्त गोष्टी रिटेन आपण मटेरियलच्या थ्रू करू शकतो. आणि रिप्रोडक्शन म्हणजेच काय, तर त्या लहान मुलांना छोटे छोटे प्रोजेक्ट दिले जातात. जसं आपल्याला माहिती आहे की सायन्स एक्झिबिशन वगैरे ठेवून त्यांना त्या गोष्टी रिप्रोड्यूस केल्या जातात. ओके, विथ द हेल्प ऑफ मटेरियल. होप सो तुम्हाला आस्पेक्ट लक्षात आले असतील. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेमरी लेवल. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघूया आपण मेमरी लेवलचे. The main objective of memory level is imparting knowledge and information to the learner. Okay. लर्नर साठी इम्पार्टिंग नॉलेज लक्षात ठेवा, हे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे मेमरी लेवलचं असेल. देन नॉलेज गेन बाय द लर्नर इज बेसिकली फॅक्च्युअल. हा कीवर्ड आहे. फॅक्च्युअल थ्रू तुम्ही काय करताय, नॉलेज लर्नर इथे गेन करतायत. विच दॅट इज रिक्वायर थ्रू मेमोरायझेशन ऑर रोट लर्निंग. ओके, रोट लर्निंग सुद्धा इथे कीवर्ड असेल. तर बेसिकली MCQ ला विचारलं गेलेलं आहे आधी सुद्धा की रोट लर्निंग हा कोणत्या लेवलचा पार्ट आहे. तर लक्षात ठेवा, रोट लर्निंग इज द पार्ट ऑफ मेमरी लेवल. इट कव्हर ओनली द नॉलेज बेस्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्लूम टेक्सॉनॉमी. ओके, सो ब्लूम टेक्सॉनॉमी सारखं इथे नॉलेज काय केलं जातं, बेस केलं जातं. नॉलेज इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह ब्लूम टेक्सॉनॉमी. जसं ह्या मॅक्सिम आहेत ना, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. सो मेमरी लेवलमध्ये ब्लूम टेक्सॉनॉमी काय होते, तर याच्यावरती बेस असेल. नेक्स्ट, टीचिंग इज सब्जेक्ट सेंटर. टीचिंग कसं आहे, तर सब्जेक्ट सेंटर आहे. देन सिम्पल मेमोरेबल थिंग आर टॉट टू स्टुडंट. तर स्टुडंटला खूप कॉम्प्लिकेटेड करून शिकवलं जातं का हो, तर नाही. तर खूप सिम्पल गोष्टी करून स्टुडंटला काय केलं जातं, तर टीच केलं जातं. देन the subject material is well organized and simple in nature. The subject matter is simple. आता सब्जेक्ट मॅटर पण इथे सिम्पल असतो किंवा जे तुमचं मटेरियल आहे ते सुद्धा कसं असतं, तर वेल ऑर्गनाइज असतं. देन द नॉलेज डिलिव्हर्ड इज डेफिनेट, स्ट्रक्चर्ड अँड ऑब्झर्वेबल. आता नॉलेज जे तुम्ही डिलिव्हर करणार आहात हे डेफिनेट आहे की आपल्याला काय डिफाईन म्हणजे काय नॉलेज द्यायचं आहे, कोणत्या स्ट्रक्चरमधून द्यायचं आहे, आणि ऑब्झर्वेबल असणार आहे. ओके, दीज आर फीचर्स ऑफ मेमरी लेवल. देन टीचिंग मेथड्स बघा मेमरी लेवलमध्ये कोणत्या आहेत. एकच मिनिट हा. हां, टीचिंग मेथड. तर टीचिंग इज सब्जेक्ट सेंटर्ड. ओके, जसं सांगितलं होतं की टीचिंग काय आहे, सब्जेक्ट सेंटर्ड आहे. अँड सो आर द टीचिंग मेथड ड्रिल, रिव्ह्यू, रिव्हिजन. हे कीवर्ड लक्षात ठेवा. ड्रिलिंग, रिव्ह्यू, रिव्हिजन अँड आस्किंग क्वेश्चन. Drilling, that means practicing, means repetition or practice to attain the proficiency in memorization. जसं आपल्याला माहिती आहे ना की लहान असताना आपल्याकडे खूप पाठांतर करून घेतलं जायचं बघा शाळेमध्ये असताना. राईट. सो इट इज द पार्ट ऑफ टीचिंग मेथड्स इन मेमरी लेवल. देन
review or revising the element related to learner to know experience and form new association. The question technique is used to examine uh, whether or not knowledge level objective of teaching have been achieved. Okay, the question technique is used to examine whether or not knowledge level objective. जसं सांगितलं की सब्जेक्टिव्ह लेवल आहे, ऑब्जेक्टिव्ह लेवलच्या पद्धतीने कोणत्याही गोष्टी चेक नाही केल्या जात. टीचर्स रोल कसा असणार आहे, तर ऍक्टिव्ह असणार आहे. द टीचर्स इज द स्टेज सेटर and resource manager as well as the evaluator in the classroom. तर टीचर आहे की इव्हॅल्युएटर आहे, सेटर आहे, स्टेजर आहे आणि मेन रिसोर्स पर्सन कोण असणार आहे, तर टीचर असणार आहे. दॅट मीन्स इन मेमरी लेवल ऑल थिंग डिसाइडेड बाय टीचर. ओके, टीचर ज्या गोष्टी ठरवतील ती गोष्ट फायनल असणार आहे. रोल ऑफ लर्नर, आता लर्नरचा रोल कसा असेल, तर पॅसिव्ह असेल. ओके, हा कीवर्ड लक्षात ठेवा, पॅसिव्ह. कारण इथे ऍक्टिव्ह जास्त कोण आहे, टीचर ऍक्टिव्ह आहेत. द रोल ऑफ लर्नर इज अ पॅसिव्ह अँड द सब्जेक्ट कंटेंट. ओके, स्टुडंट काय करतायत, फक्त सब्जेक्ट कंटेंटला इम्पॉर्टन्ट देत आहेत. टीचिंग टेक्निक अँड टीचिंग मेथड आर डिसाइडेड बाय द टीचर. दॅट जसं सांगितलं की ऑल थिंग डिसाइडेड बाय टीचर. देन द रोल ऑफ लर्नर इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल framing objective, curriculum, selecting teaching, then learning activity, method of teaching and evaluation. ओके, सो या गोष्टीसाठी मात्र लर्नरचा रोल काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. कारण स्टुडंटना बेस ठेवून आपण ते ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केलेत, करिक्युला प्रिपेअर केलेला आहे. ओके, इव्हॅल्युएशन मेथड डिसाइड केलेली आहे. टीचिंग इक्विपमेंट, आता मेमरी लेवलमध्ये कोणत्या टीचिंग इक्विपमेंट यूज केल्या जातात. सो जसं सांगितलं की ज्या गोष्टी आपण जास्त शो करू शकतो, जसं स्टुडंटच्या जास्त लक्षात राहतील, टीचिंग एड्स तिथे जास्त यूज केले जातात. ओके, सो डिफरंट काइंड्स ऑफ टीचिंग एड्स सच ॲज द व्हिज्युअल, ऑडिओ, व्हिडिओ. ओके, देन काही मॉडेल, चार्ट, मॅप, पिक्चर, टीव्ही, रेडिओ एक्सेट्रा आर यूज इन द टीचिंग लर्निंग मेमरी लेवल. Then, nature of motivation. Motivation drives student to learn better, and it should be the intrinsic feeling, not a force one. म्हणजे लहान मुलांना आपण फोर्स नाही करत आहे इथे. इथे ते इंट्रेन्सिकली त्यांची फिलिंग आपण इथे क्रिएट करतोय की तुम्हाला शिकायचंय. ओके, सो इट मेमरी लेवल ऑफ टीचिंग, द टीचर फोर्स द स्टुडंट to learn the syllabus content through the process of memorization. जसं इथे टीचर फोर्स करतायत, इंट्रेन्सिक त्यांची फिलिंग क्रिएट करतायत. ओके, हेन्स द नेचर ऑफ मोटिवेशन ॲट द लेवल ऑफ टीचिंग इज अ प्युअरली एक्सट्रिन्सिक. ओके, आता लक्षात ठेवा बरं. हेन्स द नेचर ऑफ मोटिवेशन ॲट धिस लेवल ऑफ टीचिंग इज प्युअरली एक्सट्रेन्सिक. म्हणजे ऍक्च्युली नेचर ऑफ मोटिवेशन हे काय असणार आहे, एक्सट्रेन्सिक. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना मोटिवेट केलं जातं. इंट्रेन्सिक म्हणजे काय, तर आपल्याला स्वतःहून वाटतं की आपल्याला काय करायचंय, तर शिकायचंय. आणि एक्सट्रेन्सिक म्हणजे काय, जसं आपण बाहेरच्या गोष्टींच्या इम्पॅक्टमुळे आपल्यामध्ये एक थोडासा विलिंगनेस जागृत होतो, त्याला आपण एक्सट्रेन्सिक मोटिवेशन असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आहे इव्हॅल्युएशन सिस्टीम फॉर लर्नर. सो द इव्हॅल्युएशन सिस्टीम मेनली इन्क्लुड्स, जसं सांगितलं, ओरल आहे, रिटर्न आहे आणि एसे टाईप एक्झामिनेशन आहे. द इव्हॅल्युएशन इज डन ऑन प्री डिटरमाइन ऑब्जेक्टिव्ह. Hence, both oral and written tests are conducted to check the power of memorization of student. आता ह्या इव्हॅल्युएशन सिस्टीमच्या अंडर तुम्ही काय करताय बरं, तर स्टुडंटना किती गोष्टी रिकॉल झालेल्या आहेत हे तुम्ही इथे चेक करताय. सो फॉर दिस रिटन टेस्ट, शॉर्ट टाईप, रिकॉल टाईप, रेकग्नायझेशन टाईप, मल्टिपल चॉईस अँड मॅचिंग टाईप्स टेस्ट आर used. Hence, the learner are required to attempt the maximum number of questions.
आणि स्टुडंटना मोटिवेट करण्यासाठी अशा टाईपचे क्वेश्चन हे इन्क्लूड केले जातात, जेणेकरून स्टुडंट हे जास्तीत जास्त मार्क्स हे गेन करतील. देन सायकोलॉजिकल बेस्ड ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग अकॉर्डिंग टू पॅजे थेरी एक आहे बघा, जीन पॅजे. Memory level is meant for the scattered. The learner are at the pre-operational level of the cognitive development in the school. They cannot operate upon the abstract concept. कोणत्याही प्रकारचे abstract concept काय करत नाहीयेत तर अडॉप्ट नाही करत आहेत, ऑपरेट नाही करत आहेत. As per their mental development, they can learn simple concept without analyzing true meaning of nature. आता इथे त्यांना टीचर सांगतायत ते खरं आहे किंवा खोटं आहे या गोष्टीशी काही घेणं देणं नसतं मेमरी लेवलमध्ये. ते काय टीचर म्हणतील ती पूर्व दिशा, थोडक्यात अशा पद्धतीचं हे लर्निंग चालू असतं. Normally, they are not expected to reflect upon the learner's fact. Then, Herbartian theory of appreciation, appreciation suggests that the young pupil mind get ready to the stage for the perceiving themselves and would around them. So, the brain get ready for the big mass of factual information. जसं आपण म्हणतो ना की जसं थोडे थोडे आपण मोठे झालो, मग हायस्कूलला गेलो तर आपला ब्रेन काय होतो, जास्त डेव्हलप होतो, राईट. So it includes concept, element, structure, model, and theory. They can acquire and retain information about large number of things, object, and material through the memorization. So Pavlov and Skinner advocated the conditioning theory that underlying the concept that correct response made by the individual is strengthened by the reinforcement and retain the learning object matter longer and facilitate easy in the further learning. So the concept Pavlov classified conditional considering the mer mechanical process as the applied in the memory level of the teaching, and through the review retrieval correct learning by the student is rewarded and retained for future use. आणि जे स्टुडंट जास्त लर्न करतात त्यांना काय केलं जातं तर काहीतरी रिवॉर्ड वगैरे दिला जातो. आता या पॅरामध्ये तुम्हाला काही हे पण दिलेले आहेत, काही ऑथर्स, काही त्यांच्या थेरीज वगैरे पण दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जास्त डिटेल क्वेश्चन जे आहेत ते नेट एक्झामला विचारले जातात. सेट एक्झाम मध्ये पावलोच किंवा ह्या जे ज्यांच्या थेरीज आहेत, ज्याच्यामध्ये ते एका डॉग वरती एक्सपेरिमेंट करतायत, स्किनरच्या वगैरे ह्या ज्या थेरी आहेत ना, ह्या नेट एक्झामला डिटेल मध्ये परत विचारलेल्या आहेत. तर तुम्ही त्या बघू शकता. दे सजेशन काय दिलीत बघा मेमरी लेवल मध्ये. A teaching material should be objective and useful. The teaching material should be finite and progress for a simple to complex. म्हणजे आधी जेव्हा स्टुडंटना आपण टीच करतो तेव्हा सिम्पल टू कॉम्प्लेक्स काय करतो, शिकवतो. So teaching aids should be adequate and part of the content should be integrated and well. Okay, so suggestion लक्षात आले का बघा. Teaching aids should be adequate and part of the content should be integrated at well sequenced. मुलांना काय शिकवायचं ह्याचा सिक्वेन्स ऑलरेडी आपला रेडी असतो. The subject matter should be presented in the systematic and organized manner. There should be scope for the continuous evaluation to मेजर इम्प्रूव्हमेंट इन द मेमरी पॉवर ऑफ द स्टुडंट. सो कंटिन्युअस इव्हॅल्युएशन सिस्टीम इथे यूज करा, म्हणजेच मेमरी लेवल फार इफेक्टिव्ह होईल असं सांगितलं जातं. तुमचं जे मटेरियल आहे हे सिस्टमॅटिक मॅनरमध्ये असलं पाहिजे, शिकवण्याची पद्धत ही सिम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स असली पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने काही सजेशन इथे मेमरी लेवलमध्ये दिले. The retention of the material is the memory of student can be increased by practice and exercise. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस घ्या, एक्सरसाइज करा, म्हणजे स्टुडंट काय करतील, रिटेन्शन जास्त करतील. There should be scope for continuous reinforcement during the course instructor.
ओके, कोर्स इन्स्ट्रक्टर कडून काय झालं पाहिजे तर कंटिन्युअसली रिइन्फोर्स होणं महत्वाचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट मेमरी लेवल. ओके, सो मेमरी लेवल होप सो तुमच्या डिटेल लक्षात आली असेल. आपण मेमरी लेवल हर्बर्टने इंट्रोड्यूस केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रायमरी एज्युकेशन तुम्ही एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवू शकता. टीचरचा रोल फार महत्वाचा असतो. टीचर सेंटर आहे. स्टुडंट हे पॅसिव्ह असतात, टीचर हे ऍक्टिव्ह असतात. ओके, सो इट इज ऑल अबाउट मेमरी लेवल. सो नेक्स्ट बघतोय आपण अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. सो अंडरस्टँडिंग कोणी दिलेली आहे? मॉरिसनने दिलेली आहे. सो मॉरिसन इंट्रोड्यूस बाय अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग. इट इज मेमरी प्लस इन्साइट. ओके, आता ह्या जेव्हा लेवल वाढत जाते त्यामध्ये पहिली लेवल ही ऑटोमॅटिक ऍड होती. म्हणजे असं नाही की आपण डिरेक्टली हायस्कूलला जातो का हो, तर नाही. म्हणजे आपलं प्रायमरी एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपण हायस्कूलचं एज्युकेशन घेतो सेम. म्हणजे इथे मेमरी लेवल ही ऑलरेडी तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलचे मध्ये इन्क्लूड असेल, म्हणजे त्याचेही फीचर याच्यामध्ये ऍड होतील. अँड इट इज गोज बियॉन्ड द मेमरायझेशन ऑफ फॅक्ट. इट फोकस ऑन द मास्टरी ओव्हर द सब्जेक्ट. Okay, mastery, focus on mastery over the subject. It make pupil understand the generalization, principle, fact and some application part also. म्हणजे आता इथे स्टुडंटच्या थोडंसं लक्षात येतं की काय राईट आहे आणि काय रॉंग आहे. दॅट मीन्स अंडरस्टँडिंग द जनरलायझेशन. काही प्रिन्सिपल फॅक्ट ते काय करतायत तर अंडरस्टँड करतायत. इट प्रोव्हाइड मोर अँड मोर अपॉर्च्युनिटी फॉर द स्टुडंट टू डेव्हलप इंटलेक्च्युअल बिहेवियर. आता इथे आपण काय करतोय, स्टुडंटचं इंटलेक्च्युअल बिहेवियर हे बघतोय. ओके, द टीचिंग ॲट द लेवल स्टँड हायर ॲज कम्पेअर टू द मेमरी लेवल. सो टीचिंग लेवल ऑब्विसली काय होणार आहे, थोडीशी हाय लेवलला जाईल ॲज कम्पेअर टू द मेमरी लेवल. द टीचिंग ॲट द लेवल स्टँड हायर ॲज कम्पेअर टू द मेमरी लेवलपेक्षा थोडंसं हाय असणार आहे. देर इज द हायर डेव्हलपमेंट ऑफ कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी. ओके, हायर डेव्हलपमेंट ऑफ कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी. दे बिकम मोर कॅपेबल ऑफ थिंकिंग. म्हणजे तुमची इथे कॅपॅबिलिटी थोडीशी इन्क्रीज झाली आहे. प्रेझेंटिंग द फॅक्ट इज मोर लॉजिकल मॅनर, अनालायझिंग द प्रॉपरली अँड ड्रॉइंग इन्फरन्स. ओके, तुम्ही इथे काहीतरी कन्क्लुजन काढताय. दे आर एबल टू इव्हॅल्युएट द रिलेशनशिप बिटवीन द प्रिन्सिपल अँड फॅक्ट अँड ऑल्सो प्रोव्हाइडिंग स्पेस फॉर द असिम्युलेशन ऑफ फॅक्ट. आता हा कीवर्ड एक लक्षात ठेवा, रिलेशनशिप बिटवीन फॅक्ट और प्रिन्सिपल. याच्यावरती सुद्धा एमसीक्यू विचारलेले आहेत. सो रिलेशनशिप हे तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये इन्क्लूड असतं. ऑब्जेक्टिव्ह बघा काय आहेत. अकॉर्डिंग टू रिवाइज्ड ब्लूम टेक्सॉनॉमी, अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग एम to understand the instructional message by mean of interpretation, explanation, classification, comparison, inference and instructional message. जसं आपण सांगितलं की इथे आपण थोडंसं डेव्हलप होतोय, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन इथे केलं जातं. सो ऍप्लिकेशन ऑब्जेक्टिव्ह इन्क्लूड्स यूज ऑफ प्रॉपर प्रोसिजर. यूज ऑफ प्रॉपर प्रोसिजर ऍप्लिकेशन यूज केले जातात. Then the subject matter is wider and more detailed. Subject matter थोडासा wider असेल, detail असेल. It includes the application of principle and generalization of real life situation. आता रिअल लाईफ सिच्युएशन बद्दल थोडंसं इथे काय असणार आहे तर डिटेलिंग असेल. मेथड्स ऑफ टीचिंग बघा काय आहे. टीचिंग मेथड्स अँड इक्विपमेंट. सो दिस इन्क्लूड्स लेक्चर मेथड, डिमॉन्स्ट्रेशन मेथड, discussion method, inductive deductive method and explication and explanation. Okay, ह्या गोष्टी इथे इन्क्लूड असतील. एक्सप्लिफिकेशन मेक यूज द स्पेसिफिक इन्स्टन्स एक्झाम्पल इन क्लासरूम टू क्लॅरिफाय पॉइंट अँड टू ॲड इंटरेस्ट टू परसिव्ह. क्लासरूम क्लायमेट इज मोर मोटिवेशनल. लर्नर आर ऍक्टिव्ह. आता इथे सुद्धा लक्षात ठेवा, लर्नर काय आहेत, ऍक्टिव्हली एंगेज आहेत इन लर्निंग प्रोसेस. Motivation at the understanding level of teaching is the extrinsic.
ॲज वेल एज इंट्रेन्सिक, दोन्ही पद्धतीने स्टुडंट काय होत आहेत, मोटिवेट होत आहेत. टीचिंग इक्विपमेंट, मॉडेल, चार्ट, ओके, देन पिक्चर वगैरे हे काय आहे तर टीचिंग मॉडेल यूज केली जातात. The learner can compare to the concept more easily with the help of teaching aids. Okay, teaching aids च्या साहाय्याने learner easily काय करतायत, concept understand करतायत. The teacher must use the right aids to equipment as per the need of level of स्टुडंट. जसं आता इथे तुम्हाला काय सांगितलंय, अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे काय लक्षात ठेवा तर हायस्कूल लेवलचे जे आता इव्हन 8वी 9वी पासून जे 10वी 12वी पर्यंतचे जे स्टुडंट आहेत ते अंडरस्टँडिंग लेवलमध्ये येतात. तर त्यांना शिकवताना टीचर बेसिकली जर बघितला तर काही टीचिंग एड्सचा वापर करतात त्यांना जास्तीत जास्त कॉन्सेप्ट अंडरस्टँड होण्यासाठी. इव्हॅल्युएशन, the level that evaluation system mainly include both essay and objective type question. Understanding level need more comprehensive evaluation. Okay, more comprehensive evaluation. इव्हॅल्युएशन सिस्टीम कोणती यूज केली जाते कोणत्या लेवलमध्ये, ह्या इव्हॅल्युएशन मध्ये मेमरी लेवलमध्ये आपण काय बघितलं, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन सिस्टीम यूज केली जाते. इथे कम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन मेथड काय केली जाते, यूज केली जाते. The test and tools need proper planning. Planning test could evaluate the student abilities, comprehend, grasp, analyze, synchronize, and discriminated. This ability can be explained using oral and written test. Okay, okay, practical knowledge. Role of teacher and learner. The teacher play a significant role. He present learning material and generate interest in them. The sequence of presentation of content, mode of instruction and method use evaluation remain with the teacher. म्हणजे इथे सुद्धा रोल ऑफ टीचर हा काय आहे, मोर इम्पॉर्टंट आहे रादर दॅन स्टुडंट. टीचर सुद्धा इथे काय असणार आहे तर जास्त ऍक्टिव्ह असणार आहे. दोन्ही बेसिकली इथे ऍक्टिव्ह असतील कारण स्टुडंट सुद्धा काय करतायत, प्रॉब्लेम अंडरस्टूड करतायत. सो द रोल ऑफ लर्नर इज मोर ऍक्टिव्ह. आता इथे रोल ऑफ टीचर इज मोर सिग्निफिकंट but the role of learner is more active and they have to work hard at this level. The participant at this level is the secondary learner. The framework is set by the teacher. म्हणजे फ्रेमवर्क कोण सेट करताय, टीचर सेट करतायत. ओके, लर्नरचा रोल आहे सेकंडरी पण तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. आणि लास्ट लेवल बघूया आपण, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. सो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग कोणी दिलेली आहे तर हंटने दिलेली आहे. सो हंट इज द मेन प्रोपाउंडंट ऑफ रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. दिस लेवल इज highest and most practical level of teaching. Society experts expect that the person should be able to understand the whole scenario and apply his knowledge. This is also termed as the introspective level. आता याला इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल सुद्धा म्हटलेलं आहे. इट इज ऑल्सो मीन थिंकिंग डीपली अबाउट समथिंग. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये तुम्ही काय करताय, PhD लेवल कन्सिडर करताय. ओके, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवलं तर. आणि जसं सांगितलं की मेमरी लेवलचे फीचर असणार आहे त्यामध्ये, देन अंडरस्टँडिंग लेवलचे फीचर सुद्धा इन्क्लूड होते. सो इट इज अ हायली थॉटफुल and useful. The pupil occupy the preliminary place and teacher assume the secondary place. So इथे मेन रोल असणार आहे स्टुडंटचा, नंतर असणार आहे टीचरचा. A learner can achieve this level only after attaining memory level and understanding level. सो जसं आपल्याला ऑलरेडी काहीतरी नॉलेज आलेलं आहे मेमरी लेवल मधून, अंडरस्टँडिंग लेवल मधून, आणि मग आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल मध्ये वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. रिफ्लेक्टिव्ह लेवल मेक द लर्नर सॉल्व रिअल लाईफ प्रॉब्लेम. आता ह्याच्यावरती लास्ट MS सेट मध्ये क्वेश्चन विचारला होता. प्रॉब्लेम सॉल्विंग हे कोणत्या मेथडशी रिलेटेड आहे. सो रिअल लाईफ प्रॉब्लेम हे कोण सॉल्व करताय, रिअल लाईफ प्रॉब्लेम हे रिफ्लेक्टिव्ह लेवलचे स्टुडंट सॉल्व करतायत. ॲट दिस लेवल द स्टुडंट इज मेड टू फेस रिअल लाईफ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन. ते रिअल लाईफ प्रॉब्लेम सिच्युएशन फेस करतायत. क्लासरूम एन्व्हायरमेंट इज अ
इज टू बी सफिशियंटली ओपन अँड इंडिपेंडंट. आता क्लासरूम इन्व्हायरमेंट हे कसं आहे तर ओपनली आहे आणि सफिशियंटली आहे. ओपन अँड सफिशियंटली. Hence, the problem is identified, defined and then solve is found. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला जातो आणि तो सॉल्व्ह करण्याचं काम सुद्धा ह्या लेवलमध्ये केलं जातं. द स्टुडंट ओरिजिनल थिंकिंग अँड कपॅबिलिटी डेव्हलप इन धिस लेवल. सो स्टुडंटची थिंकिंग लेवल काय केली जाते ह्या लेवलमध्ये डेव्हलप केली जाते. The teacher need to be democratic. The role of the teacher needs to be democratic. The knowledge should not be enforced on student. The student become active. Student कसे आहेत ऍक्टिव्ह आहे. And they need to be become innovative and imaginative. Essay type test is used for evaluation. Attitude, belief and involvement are also evaluated. ऍडव्हान्टेजेस ऑफ रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. द टीचिंग ॲट द लेवल इज अ लर्नर सेंटर. देर आर मोर इंटरॅक्टिव्ह बिटवीन द टीचर अँड लर्नर. द लेवल ऑफ टीचिंग इज अप्रोप्रिएट फॉर द हायर क्लास. डिमेरिट्स आहे इट इज मोस्टली सुटेबल फॉर मेंटली मॅच्युअर चिल्ड्रन. चिल्ड्रन इन द सेन्स जे काही स्टुडंट आहेत मेंटली जे मॅच्युअर आहेत त्यांच्यासाठी ही लेवल सुटेबल असेल. The study material is neither organized nor pre-planned or systematic. Obviously, आता इथे कोणत्याही गोष्टी प्री-प्लॅन नाही आहेत. हा पण पॉईंट लक्षात ठेवा कारण बाकीच्या दोन ह्याच्यामध्ये जे स्टडी मटेरियल आहे हे वेल ऑर्गनाइज आहे. Then, let's understand the concept of cognition and metacognition and they link to the reflective practice. आता इथे काय सांगितलं आपण अंडरस्टँड करूया की रिफ्लेक्टिव्ह लेवलसाठी कग्निशन आणि मेटा कग्निशन काय आहे कारण याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. सो मेटा कग्निशन इज द सब डिव्हिजन ऑफ cognition or type of cognition. So metacognition is defined as the scientific study of an individual's condition about his or her own cognition. बेसिकली इट इज ऍप्लिकेशन पार्ट. ओके, कॉग्निशन हे काय आहे तर एक ऍप्लिकेशन पार्ट आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर एक सायंटिफिक स्टडी कंडक्ट केला जातो. ऍक्च्युली रिफ्लेक्टिव्ह इथेपर्यंतच आहे पण थोडासा हा डिटेल पार्ट दिलाय. कॉग्निशन इज द मेंटल प्रोसेस. Cognition, it is the mental process that includes memory, attention, producing and understanding language. Then reasoning, learning, problem solving and decision making. It is often referred as to information processing, applying knowledge and changing preferences. It is something that are more basic. Then dynamic environment मध्ये अजून काय सांगितलंय का बघूया. Teaching is dominated by communication, which is very dynamic in nature. Teaching changes according to the time and place. Its environment consists interaction among the three variable, dependent variable, independent variable and intervention variable. आता इथे ऍक्च्युली आपला लेवल्स ऑफ टीचिंग कंप्लीट झालाय. हा थोडासा ऍडिशनल पार्ट आहे तो जस्ट आपण कंटिन्यू करू. As a student depends upon the teacher for learning, student are assumed the dependent variable. जेव्हा स्टुडंट टीचर वरती डिपेंडंट असतात तेव्हा त्याला डिपेंडंट व्हेरिएबल म्हटलं जातं. इंडिपेंडंट व्हेरिएबल टीचर आहेत आणि ज्याच्यासाठी तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहात त्याला इंटरव्हेन्शन व्हेरिएबल असं म्हटलं जातं. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण इथे. होपसो तुम्हाला डिटेल लेवल्स ऑफ टीचिंग लक्षात आलं असेल. तो थोडक्यात काय बघितलं बघा आपण. लेवल्स ऑफ टीचिंगचे मेन तीन काय आहेत तर पार्ट आहेत. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी लेवल कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर हर्बर्टनी इंट्रोड्यूस केलेली आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल कोणी अंडरस्टँडिंग लेवल मॉरिसनने इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि
रिफ्लेक्टिव्ह लेवल ही हंटने इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि ही मेन जी कॉन्सेप्ट आहे ती सुद्धा मॉरिसनने काय केलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके. सो मेमरी लेवलमध्ये आपण रूट लर्निंग लक्षात ठेवा. हां, हे मॉरिसनने 1976ला ह्या 3 कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केल्या, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. मेमरी लेवलमध्ये प्रायमरी गोष्टी आहेत. देन अंडरस्टँडिंग मध्ये हायस्कूल ते ज्युनियर कॉलेज पर्यंतचा पार्ट लक्षात ठेवा. आणि लास्ट रिफ्लेक्टिव्ह मध्ये PhD लेवलचा पार्ट तुमच्या लक्षात आला की मग तुम्हाला ही कॉन्सेप्ट इझिली लक्षात येईल. होप सो तुम्हाला आजचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. थँक्यू.